राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची आमदार रोहित पवार, अतुल वानदेले यांनी भेट घेऊन सिंदी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याकरिता सकारात्मक चर्चा केली। हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंदी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा ही मागणी कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून घेतलेली अत्यंत आक्रमक भूमिका आणि वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वानदेले यांनी शासन दरबारी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे राज्य सरकारने या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याची अधिकृत घोषणा केली होती। सिंदी रेल्वे परिसरातील आरोग्य सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी 21 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेले ऐतिहासिक रक्ताने पत्र आंदोलन यशस्वी करण्यासाठी अमोल सोनटक्के व आशिष देवतडे यांनी दिलेले योगदान अत्यंत उल्लेखनीय राहिले। त्यांच्या नेतृत्वात आणि नियोजनात 1500 पेक्षा जास्त नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली। या आंदोलनाचे गांभीर्य ओळखून जिल्हाध्यक्ष अतुल वानदेले यांनी स्वतः त्या पत्रावर रक्ताने स्वाक्षरी करून या लढ्याला नवी धार दिली होती। त्यांच्या या ठोस भूमिकेमुळे आणि अतुल वानदेले यांच्या निग्रही पाठपुराव्यामुळे आरोग्य राज्यमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांनी तातडीने दखल घेत श्रेणी वर्धनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही सभागृहात दिली होती। राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची आमदार रोहित पवार, वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वानदेले यांना भेट घेऊन सिंदी रेल्वेच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत जोरदारपणे मांडून प्रशासकीय दिरंगाईवर सकारात्मक चर्चा केली। यावेळी प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, प्रदेश प्रवक्ते नितेश कराडे, अमोल सोनटक्के, नगरसेवक आशिष देवतडे उपस्थित होते। महाराष्ट्र 224 करिता संतोष देशमुख, वर्धा।